पूजा करताना दिव्यात फूल का येतो? हा चमत्कार नाही, हा आईचा संकेत आहे. तुम्ही कधी पाहिलं का? पूजा करत असताना दिव्याचा वातीत अचानक फूल येतो. पण भक्तांनो, हे फूल म्हणजे साधी गोष्ट नाही, हा देवीचा थेट संकेत आहे. नमस्कार भक्तांनो, तुम्ही पाहताय आई तुळजाभवानी यूट्यूब चॅनलवर, जिथे आपण बोलतोय आईचा सूक्ष्म संकेतावर, पूजेतील रहस्यावर. आज आपण बोलणार आहोत एक अत्यंत पवित्र आणि गूढ विषयावर. पूजा करताना दिव्यावर फूल का येतो? ते शुभ आहे की अशुभ? आई आपल्याला काय संकेत देते? भक्तांनो, दिवा म्हणजे फक्त प्रकाश नाही, दिवा म्हणजे अग्नी तत्व, साक्षात देवतेची उपस्थिती, अंधारात विजय. आपल्या शास्त्रात सांगितलेलं आहे, जिथे दिवा प्रज्वलित होतो, जिथे नकारात्मक शक्ती थांबत नाही. म्हणूनच पूजा, जप, आरती अनिवार्य आहे. दिव्यात फूल म्हणजे नेमकं काय? जेव्हा आपण पूजा करत असतो, मन शांत असतं, अचानक वात फुलते, दिवा मोठा होतो, ज्योत तेजस्वी होते. यालाच म्हणतात दिव्यात फूल येणं. हे प्रत्येक वेळी होत नाही, आपण प्रत्येकाला दिसत नाही, कारण देवताची उपस्थिती. भक्तांनो, जेव्हा पूजा मनापासून होते, तेव्हा देवता त्या ठिकाणी येतात आणि दिवा हा त्याच माध्यम असतो. दिव्यात फूल येणं म्हणजे तुमची पूजा स्वीकारली आहे, हा संकेत असतो. देवत प्रसन्न आहेत, घरात सकारात्मक ऊर्जा भरली आहे. दिव्यात फूल येणं म्हणजे नेमकं शुभच का अशुभ? बहुतेक वेळा हो, पण काही वेळा आई सावध सुद्धा करते. जर दिवा अचानक विझला किंवा फूल आल्यावर फुटला तर काय करायचे? याचा अर्थ पूजा करताना काहीतरी चुकलं किंवा घरात तीव्र नकारात्मक ऊर्जा आली असेल. अशा वेळी घाबरू नका, शांत राहा व देवीचं नाव घ्या आणि दुसऱ्या दिवशी पूजा नीट करा. जर रोज दिव्यात फूल येत असेल, आरती वेळी ज्योत स्थिर असेल, तर समजून घ्या आई तुमच्यावर विशेष कृपा करते. अशा वेळी सात्विक राहा, खोटं बोलू नका, कोणाचं वाईट करू नका, कारण कृपा टिकवणं हे आपल्याच हातात असते. आई बोलत नाही तर दिव्यातून संकेत देते. ते संकेत ओळखले तर आयुष्य उजळत जाते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, देवी भक्तांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जय तुळजाभवानी आई.